5वी पासूनच ठरवलेलं होतं की मला फिल्म लाईनमध्ये काहीतरी करायचं आहे. त्यामुळे माझं कविता लेखन, कथा लेखन हे चालूच होतं आणि स्क्रिप्ट्स पण बऱ्याचशा मी लिहून ठेवल्या होत्या. चिंतन हा मी थोडा माझ्या अनुभवातून किंवा माझ्या क्लासमेट्सच्या अनुभवातून त्यांना मला जे काही समजत गेलं ते मी लिहित गेले आणि तशी मग चिंतनची स्क्रिप्ट मी ही 8वीत असताना लिहून ठेवली होती. तर जेव्हा मी निर्णय घेतला की मला आता चित्रपट बनवायचा आहे, तेव्हा मला असं वाटतं की सुरुवात ही आपण चिंतननेच केली पाहिजे. विषय असा होता की चिंतन हा मराठी चित्रपट करायचा असं मला स्नेहलनं जेव्हा पहिल्यांदा सांगितलं तेव्हा मी थोडा नर्वसही झालो आणि मला थोडा आतून आनंदही वाटला की बाबा चला आपली मुलगी काहीतरी म्हणजे धाडशी पाऊल उचलते. पण एक बाजूने नर्वसनेस असा होता की ती इतक्या 15-16 वयाच्या वेळी ही इतका मोठा निर्णय कसा काय घेऊ शकते आणि ती तिला पेरेल का ही एक मला मनात शंका होती. पहिल्यांदा जेव्हा स्नेहल माझ्याजवळ आली की तू इंटरेस्टेड आहेस का, की तू मला मदत करशील का पिक्चर प्रोड्यूस करायला, तर माझ्यासाठी थोडंसं शॉकिंग होतं. पण तिने मला म्हणाले की असंच नको, तू स्क्रिप्ट वाच माझी आणि मग तू डिसिजन घे. त्यामुळे मी स्क्रिप्ट वाचल्यानंतर मग मलाही कुठेतरी वाटलं की काहीतरी वेगळं आहे. म्हटलं चला काय होईल ते होईल, पण आपण तिला सपोर्ट नक्की करायचा हे ठरवून मी तिला चल बाळा ठीक आहे ओके आपण चित्रपट बनवायचा, चल आपण मी तुझ्याबरोबर आहे असं मी तिला सांगितलं आणि नंतर मग हा चिंतनचा चित्रपटाचा विषय सुरू झाला. फायनली जेव्हा मी प्रोड्यूस करायला तयार झाले त्यावेळेला तिने आणि एक प्रोड्युसर ऑलरेडी शोधले होते. तिने खूप शोधले होते प्रोड्युसर, पण त्यातले एक म्हणजे रायटर प्रकाश गोयंका हे तयार झाले तिला प्रोड्यूस करायला. जब मैंने पहली बार ये स्टोरी सुनी स्नेहल से तो जाहिर सी बात है मराठी नहीं आती तो हिंदी में सुनी और मुझे फील हुआ ये प्लॉट बहुत ही उम्दा है और इसे प्लेटफॉर्म पे आना चाहिए. देन आई डिसाइड आई विल प्रोड्यूस दिस मूवी. सुरुवात कशी केली की ऑडिशन्स घेण्यापासून. ऑगस्ट 2017ला आम्ही ऑडिशन्स घेतले. मी खरंच खूप खुश होते कारण गडिंग क्लासमध्ये असं पहिल्यांदाच होत होतं की एका मूवीसाठी ऑडिशन्स होणार होते. तर बोललं आता हा चान्स सोडायचा नाही. मी खूप आधी प्रॅक्टिस वगैरे केली. मी हॉस्टेलला असल्यामुळे माझ्या हॉस्टेलच्या फ्रेंड्सने माझ्याकडून खूप प्रॅक्टिस करून घेतली, अनेक डायलॉग बोलून घेतले. तर फायनली तो ऑडिशनचा दिवस आला. सोपं वाटतं हे सगळं. हो सोपं वाटतं. शांतपणे समुद्राच्या किनारा असताना समुद्राच्या लाटा झेलणे इतकं कठीण असतं हे सगळं. आपण शांतपणे चाललोय आणि एखादा अनपेक्षितपणे प्राणी हवाने आपल्याला त्रास द्यावा इतकं कठीण असतं हे सगळं. तर गमतीचा भाग असा सांगायचा की मी पहिल्यांदा एका मूवीसाठी ऑडिशन देत होते आणि प्रोफाईल्स दाखवा हे बोलल्यानंतर मला खरंच काही कळलं नाही कारण मला माहितीच नव्हतं हे काय असतं. स्नेहल मला बोलली असं असं करायचंय, प्रोफाईल्स असे दाखवायचे असतात. तर ठीक आहे दाखवले प्रोफाईल्स. त्यानंतर आम्हाला एक डायलॉग्स देण्यात आले. मग आम्ही डायलॉग बोललो, आलो, झालं ऑडिशन. खूप मनावर एक दर्पण होतं काय होईल का नाही सिलेक्शन, आपण म्हणजे आपले एक्सप्रेशन्स त्यांना आवडतील का नाही हे मनात खूप भीती होती. कलाकार मला जसे हवे होते तसे भेटले, पण मला एकच भीती होती, मीरा. जेव्हा मी 11वीत होते तेव्हा मला एक आमच्याच सरांनी मच्छिंद्र पाटील सरांनी एक पॅम्पलेट दिलं की ऑडिशनचं. खूप आनंद झाला कारण आपल्या भागात म्हणजे ही अपॉर्च्युनिटी कधी मिळणार नव्हतीच मला, कारण इथे कोण चित्रपट बनवेल असं वाटलंच नव्हतं. पण तरी देखील ते पॅम्पलेट मिळालं, खूप आनंद झाला. पण माहीत नव्हतं की घरचे कसे रिॲक्ट होतील. तरी पण पप्पांना सांगितलं आणि नेहमीप्रमाणे पप्पांनी होकार दिला. हा जा बोलले. नाव विनया विष्णू गावडे, मी हलकणी कॉलनीतून आले. सोपं वाटतं? हा सोपं वाटतं. किनारा असताना समुद्राच्या लाटा झेलणे इतकं कठीण आहे सगळं. शांतपणे आपली वाट चालत असताना अनपेक्षितपणे एखादा प्राणी येऊन आपल्याला त्रास देतो ना, इतकं त्रासदायक आहे सगळं. मला नुसतीच
चांगली देखणी असे हावभाव करणारी मुलगी नाही, तर एक सामंजस्य अभिनेत्री हवी होती आणि मला विनयामध्ये कुठेतरी ते दिसलं. खरं तर कल्पनाही केली नव्हती की माझं सिलेक्शन होईल, कारण फर्स्ट टाइम होती माझी चित्रपटाच्या ऑडिशनसाठी, त्याच्यामुळे इतका कॉन्फिडन्सच नव्हता की माझं सिलेक्शन होईल. पण तरी देखील दुसऱ्या दिवशी संध्याकाळी मॅडमचा फोन आला की तुमचं सिलेक्शन झालेलं आहे. खूप आनंद झाला, कारण माझी इच्छा होती की चित्रपटात काम करायचं, पण ती इच्छा कधी पूर्ण होईल हे वाटलंच नव्हतं. आणि शेवटी तो क्षण जवळ आलेला आणि खूप आनंद झाला ज्यावेळेला मॅडमचा फोन आला. पण खरं सांगायचं झालं तर मम्मी थोडी हे करत होती, कशाला हे तू भाषण करतेस, बास आहे तितकंच. पण तरी देखील पप्पांनी तिला समजवले आणि त्याच्यानंतर मम्मीनंही काय ऑब्जेक्शन घेतलं नाही. मम्मी खुशीनं तयार झाली त्याच्यामुळे, आणि घरातल्या सगळ्यांनी मला खूप सपोर्ट केला. ऊर्जा भेटली होती मला, पण आता या ऊर्जेचा विस्फोट होऊ नये किंवा ती कुठेतरी दबली जाऊ नये या गोष्टीची काळजी आता मला घ्यायची होती. आणि म्हणूनच मी शूटिंगच्या 4-5 महिन्याआधी वर्कशॉप्स ठेवले. सिलेक्शन झालं हे समजल्यानंतर म्हणजे आमच्या मनात असं झालं होतं की हा बाबा आता जायचं, शूटिंगची एक तारीख सांगतील आपल्याला आणि आपण जाऊन तिथं जे काय असेल ते बोलायचं किंवा तो ऍक्ट करायचा. पण नाही, तसं नव्हतं. तर त्यामागे अनेक गोष्टी आम्हाला शिकायच्या होत्या हे आम्हाला वर्कशॉप दरम्यान समजलं. गणपतीत आमचं वर्कशॉप होतं पहिल्यांदा, आणि आम्ही वर्कशॉपच्या ठिकाणी आलो. खरं तर सगळं नवीन वातावरण होतं, कारण हे वर्कशॉप मी कधीच अटेंड केलेलं नव्हतं, किंवा वर्कशॉप म्हणजे नेमकं काय असतं, तिथं आम्हाला काय शिकवणार किंवा आमच्याकडून काय करून घेणार हे कुणालाच काहीच कल्पना नव्हती. ऑडिशनमध्ये किती मुलं सिलेक्ट झालेत किंवा त्यांची नावं काय किंवा मूवीमध्ये त्यांचे रोल काय असतील हे सगळं आम्हाला वर्कशॉपच्या टाइमला समजलं. आणि फ्रेंड्स म्हणजे मिळाले आम्हाला नवीन. सगळ्या कलाकारांना चांगल्या पद्धतीनं आम्ही जाणून घेतलं, ओळखलं. खरं तर दीदीनं वर्कशॉपमध्ये आम्हाला खूप शिकवलं. कॅमेऱ्याला कसं फेस करायचे, कॅमेऱ्याचे अँगल कसे असतात, किंवा मग कॅरेक्टर ट्रान्झिशन असेल, सगळं A to Z तिने आम्हाला शिकवलं. आणि त्या वर्कशॉपचा फायदा पुढे आम्हाला चित्रपटाचं चित्रीकरण करताना खूप झाला. एक सीन होता, इमोशनल सीन होता. मी रडत असते त्यावेळेला आणि माझे जे फ्रेंड्स असतात, सुप्रिया, प्रथमेश, श्रावणी, हे सगळे मला समजवायला येत असतात. पण नेमकं त्याच वेळी मला हसू आवरत नव्हतं. मला इतका हसू येत होतं की तो सीन आमचा व्यवस्थित बसलाच नव्हता. भयंकर हसू येत होतं. असे अनेक सीन होते ज्याच्यामध्ये आम्ही सगळ्यांनीच एकमेकांना सांभाळून घेतलं किंवा एकमेकांना खूप सपोर्ट केला. त्याच्यामुळे आमचे सगळे सीन व्यवस्थित पार पडले. वर्कशॉप्स तर आमचे चालूच होते. त्याबरोबरच मग मी माझ्या टीमला फोन केला आणि प्रत्येक जण इथे माझ्या एका फोनवर हजर होता. मी मग लोकेशन्स बघायला चालू केलं. शाळा हव्या होत्या आम्हाला, तर आम्ही साई इंटरनॅशनल, सर्वोदय स्कूल या शाळांना भेट दिली. आणि सर्वोदय स्कूल तर म्हणजे माझंच स्कूल आहे, त्यामुळे तिथल्या प्रिन्सिपल अनुजा बेगुद्री मॅम यांनी म्हणजे काहीच न विचारता किंवा बेगुद्री सर जेव्हा आम्ही त्यांच्यासमोर हा विषय मांडला तेव्हा ते बोलले की हो तुला गरज आहे तर आम्ही नक्कीच देऊ. म्हणजे ते काहीच नाही बोलले पुढचं. तसंच साई इंटरनॅशनलवालेही म्हणजे माझी काही ओळख नव्हती तरी पण मी गेले त्यांच्याकडे. मी बोलले की सर आम्हाला तुमची स्कूल हवी आहे शूटिंगसाठी. तर त्याचं पण असंच मत होतं की कधी हवे स्कूल तुम्हाला, आम्ही अवेलेबल करून देतो. या सगळ्यांनी पण खूप प्रतिसाद दिला, त्यामुळे गोष्टी खूप सोप्या होत गेल्या आमच्यासाठी. बाहेरची तयारी जवळपास कम्प्लीट झाली. यामध्ये मग परत लाईट्स लागणार, शूटिंगला लागणारे लाईट्स,
तर त्यांचे जे एक पेपर तयार करून किंवा कपड्याचे असे बोर्ड तयार करतात ते वगैरे जे आहे ते ॲक्च्युली शूटिंगच्या साहित्यामध्ये असतं. पण या जी मुलं होती त्याची टीम त्यांनी स्वतः मलाही आश्चर्य वाटलं ही मुंबईतनं आलेली मुलं ही पिक्चर तयार करणारी टीम त्या पट्ट्या आणल्या, त्याला खिळे स्वतः ठोकले, त्या प्लेट स्वतः तयार केल्या. परत मार्केटमध्ये जाऊन आम्ही लाईट्स आणले, मोठे मोठे जे शूटिंगला लागणारे लाईट्स आम्ही मार्केटमधनं विकत आणले आणि ते आम्ही शूटिंगला जशा प्रकारे लाईट लागतात ते आम्ही तसे त्या मुलांनी घरच्या घरी इथे बनवले.